पासिंग दंडात प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापूरमधील 16,000 रिक्षा चालकांनी संप पुकारलाय। मध्यरात्रीपासून कोल्हापूरमधल्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस चालकांनी या संपात उडी घेतली आहे। या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसतात। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये तगडा बंदोबस्त ठेवलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 16,000 रिक्षा चालकांनी आज बंद पुकारलेला आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून पासिंग दंडामध्ये खरं तर जो प्रतिदिन 50 रुपये दंड आकारला जातोय त्यासाठी हा बंद पुकारलेला आहे। मध्यरात्रीपासून या जिल्ह्यातल्या 16,000 रिक्षा चालकांनी बंद पुकारल्यामुळे खरं तर मध्यवर्ती बस स्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल आणि अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवासी उतरतात त्या ठिकाणी मात्र प्रवाशांचं खूप मोठं हाल होताना दिसून येतंय। हा मध्यवर्ती बस स्थानकाचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये सकाळी लक्झरी बसेस मोठ्या प्रमाणावरती येतात। तसंच या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते आपल्या घराकडे जात असतात। मात्र या ठिकाणी जो रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे याचा सर्वाधिक फटका या परिसराला बसतोय। काही रिक्षा चालक आता जमलेले त्यांना विचारूयात, काय नेमकी तुमची मागणी आहे? खरं तर प्रवाशांना खूप त्रास होतोय। आमची मागणी अशी आहे की शासनानं आम्हाला पासिंगसाठी 50 रुपये दंड लागू केला आहे। तो दंड आम्हाला त्यांनी माफ करावा। एक तर आम्ही कोरोनाच्या काळातून आम्ही रिक्षाचालक अडचणीत आलेलो आहे। आम्हाला संसार करताना आम्हाला नाक्यानऊ झालेला आहे। दिवसा 50 रुपये दंड लागू केला आहे। हा दंड तर हा अन्यायकारकच आहे। एक तर 40-50 लाख रुपयाची गाडी तिला पण 50 रुपये दंड आणि आमची 2.25 लाखाची गाडी तिला पण 50 रुपये दंड। हा दंड अन्यायकारक आहे। आज कोल्हापुरात आमच्या मुख्यमंत्री येणार म्हणून आम्ही हा बंद केलेला। हा जो दंड जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही। कुठल्याही प्रकारचं आम्हाला भले आंदोलन करायला लागलं तरी चालेल, पण आम्ही दंड माफ करून घेणार। 16,000 रिक्षा चालकांनी हा बंद पुकारल्यामुळं सर्वाधिक फटका आहे तो प्रवाशांना बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।